पिंपळगाव बसवंतमध्ये महिला बाईक रॅली ठरली लक्षवेधी। गुढीपाडव्यानिमित्त हजारो महिलांचा सहभाग। पारंपरिक वेशभूषेत नववर्षाचे उत्साहात स्वागत। पिंपळगाव बसवंत येथे गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्ताने धर्म जागरण समिती आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून भव्य महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। साईराम फेटेवाले, भाऊसाहेब खैदर यांच्याकडून सहभागी झालेल्या महिलांच्या डोक्यावर भरजरी फेटे बांधण्यात आले। डोळ्याला गॉगल आणि पारंपरिक नऊवारी वेशभूषेत सजलेल्या महिलांनी जय श्रीरामच्या जयघोषात शहरातून बाईक रॅली काढत नववर्षाचे स्वागत केले। या रॅली दरम्यान सादर करण्यात आलेली गणेश वंदना विशेष आकर्षण ठरली। या उपक्रमात सहभागी महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये 111 पैठण्या, 1 पिठाची गिरणी तसेच 31 चांदीच्या मासोळ्यांचे बक्षीस देण्यात आले। या भव्य रॅलीत हजारो महिलांनी सहभाग नोंदवला। यावेळी विविध राजकीय पदाधिकारी, नगर परिषद सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पिंपळ शहरामध्ये गेल्या 5-7 वर्षापासून बापूसाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली महिला बाईक रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे। साधारणतः 3 ते 3.5 हजार महिला बाईक रॅली त्या ठिकाणी या शहरामध्ये निघते। उत्स्फूर्त नियोजन असतं आणि सगळं नियोजन बापू पाटील यांचे सर्व सहकारी असेल, धर्मजागरण समिती असेल, यांच्या सर्वांच्या माध्यमातून ते नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने पिंपळ शहरामध्ये केलं जाते। त्याचा आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद आहे। ठिकठिकाणी बघितलं आपण JCBच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव त्या ठिकाणी माता भगिनींवर त्या ठिकाणी होताना दिसतंय। उत्स्फूर्त पद्धतीने या ठिकाणी पिंपळ शहरामध्ये इथून पुढच्या कालखंडामध्ये 5,000पर्यंत या महिलांची रॅली कशी जाईल त्यासाठी नियोजन करण्यासाठी आम्ही सर्वजण बापू पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांसोबत उभं राहू। धर्मजागरण समिती पिंपळगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या या बाईक रॅलीमध्ये मी सहभागी झाले। बहुसंख्येने महिला या बाईक रॅलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांचा मिळालेला आहे। या कास्तुत्त उपक्रमामुळे महिलांना, हिंदू महिलांना विशेषतः आपलं हिंदू वर्ष हे गुढीपाडवा आहे हे त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीमध्ये त्यांच्या मनामध्ये ते रुजलेलं आहे। आणि लव जिहाद हा विषय आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की आज कितीतरी जिहादी हे आपल्या हिंदू स्त्रियांना लव जिहादच्या जाळ्यामध्ये अडकवून त्यांच्यासोबत लग्न करून लग्न झाल्यावरती त्यांचं धर्मांतर करत आहेत, त्यांचं छळ देखील करत आहेत। मोठ्या प्रमाणावर मनुष्य नव्हे तर प्राण्याप्रमाणे त्यांचा छळ केला जातो। हे आपल्या समोर कितीतरी श्रद्धाचं उदाहरण असेल, पूजाचं उदाहरण असेल आणि आता मोनालिसाचं पण आपण जे उदाहरण पाहिलं, त्यामुळेच खऱ्या अर्थाने हिंदू समाजातील स्त्रियांमध्ये जनजागृती निर्माण करणं हे सध्या मोठं आव्हान आहे। त्यामुळेच हिंदू धर्मजागरण समिती खऱ्या अर्थाने त्या आव्हानाला सामोरे जावं ह्या पद्धतीचे कार्यक्रमाचे आयोजन करून हिंदू महिलांमध्ये लव जिहाद संदर्भातील जनजागृती करण्याचं अत्यंत उत्तम काम करत आहे। त्यामुळे मला नक्कीच खात्री आहे येणाऱ्या काळात या नाशिक जिल्ह्यातील तरी कुठलीही मुलगी, कुठलीही स्त्री लव जिहादचा शिकार होणार नाही। जे ह्या कार्यक्रमाला ज्या स्त्रिया सहभागी झाल्या त्यांच्या घरात तरी अशा पद्धतीची कुठली घटना घडणार नाही हे या कार्यक्रमानंतर मला त्या ठिकाणी माझा ठाम विश्वास आहे। धन्यवाद। नमस्कार। आपण आज इथे सर्व उपस्थित आलेला सगळ्या महिला इथे खूप उत्साहाने उपस्थित झालेल्या आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण गुढीपाडव्यानिमित्त जो स्त्री शक्तीचा जागर आहे त्या निमित्ताने आपण इथे या कार्यक्रमास उपस्थित झालेलो। खूप आनंदाने सर्व महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। फेटा वगैरे हे सगळं बांधून प्रत्येक स्त्री ही आपल्या शक्तीचा, म्हणजेच तिला जर बाईक चालवता येत असेल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, ह्या सर्व जे पण साधनं आहेत वाहतुकीची, ती सगळी साधनं ते महिला चालवत आहेत। पहिला जे वातावरण होतं तर ती परंपरा तेवढ्या भगिनी भाग घेत नव्हत्या। आता हे नवीन वर्ष जसे चालू झाले तर तशा भगिनी जास्त संख्येने उपस्थित राहतात आणि या रॅलीमध्ये भाग घेतात। अशाच पुढं पण घेत राहू। धर्मजागरण समितीचे आभार मानते की त्यांनी आम्हा सर्व महिलांना हे व्यासपीठ निर्माण करून दिलंय। वर्षभर आम्ही ह्या पाडव्याची फक्त बाईक रॅलीसाठी आतुरतेने खूप वाट बघत असतो। कधी पाडवा येईल आणि कधी बाईक रॅली निघेल यासाठी आम्ही सर्व महिला खूप आतुरतेने वाट बघत असतो। हा पाडव्याचा सण खूप उत्साहात पिंपळगावमध्ये साजरा केला जातो। गिरगावप्रमाणेच आपल्या पिंपळगावचंही नाव खूप मोठं होईल काही दिवसांनी, असं मला तरी वाटतंय। महिला खूप उत्साहाने येऊन जातात आपल्या रॅलीमध्ये आणि मेन असं की एक दिवस असा राहतो महिलांसाठी त्या रॅलीमध्ये खूप उत्साहाने येतात। पूर्ण वर्षभर त्या रॅलीची वाट पाहतात की नाही कुठेतरी आपल्याला जॉईन व्हायला, म्हणतो ना आपण, रॅलीमध्ये उत्साहाने येतात। थँक्यू।